नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 24 नोव्हेंबर 2021. संध्याकाळचे 8:25 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. टोटल क्रिप्टोकरन्सी आता झालेले आहेत 14,769. म्हणजे 2 दिवसात माझ्या मते हा जवळजवळ आकडा 15,000च्या जवळपास सुद्धा जाऊ शकतो. 3 ते 4 दिवसात. एक्सचेंजेस आहेत 431, मार्केट कॅप $2.5 ट्रिलियन, $128.5 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. बिटकॉइनचा डॉमिनन्स आणखी घसरून 41.60% आलाय, पण इथिरियमचा थोडासा वाढून 19.6% आलाय. टोटल मार्केट कॅप $2.5 ट्रिलियन थोडंसं वरती आणि 1.5% जवळजवळ लॉस आहे कालच्या हिशोबाने. आपण 3-3ची कॅटेगरी बघून घेऊया पटापट. सगळ्यात जास्त ट्रेंडिंग हॅमस्टर, मिनी फुटबॉल आणि शिरियो इनू. तर हे इनू बिनू प्रकारचे जे काही आहे ते किती सिरियसली घ्यायचं, प्लीज सांभाळून राहा या गोष्टींपासून. एनिवेज, बिगेस्ट गेनर सगळ्यात जास्त प्रॉफिट कोणी दिला आहे 24 तासांमध्ये? इथिरियम मेटा 2681%, जेन्शिन शिबिनू 853% आणि मार्स स्पेसएक्स 730%. सगळ्यात रिसेंटली ऍडेड म्हणजे आता लेटेस्ट जे लिस्टिंग झालेले आहेत ते आहेत मनी हाइस्ट, निफ्टीफी म्हणजे हे NFTs बद्दल काहीतरी असू शकतं, फ्लोकी लव्स ADA म्हणजे फ्लोकी लव्स कार्डानो थोडक्यात. हे काहीच्या काही लिटरली क्रिएशन्स होत आहेत आणि लिस्टिंगही होत आहेत. हे मला आश्चर्य वाटतंय. जेन्युइन प्रोजेक्ट्स असे आहेत बरेचसे जे अजून लिस्टिंग झालेले नाही आहेत आणि त्याच्यामध्ये हे मात्र लिस्टिंग होत आहेत. असो, सांभाळून राहा. मेम कॉइन्स पासून खूप म्हणजे गचाळ कारभार होऊ शकतो, बरंच नुकसान होऊ शकतं. सो थोडं पेशंटली आणि शांतपणे अभ्यासू वृत्तीने घ्या आणि मगच काही करायचं ते करा. टॉप 10 कडे बोलूया आपण. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन $55,970, $1 ट्रिलियन आहे. आता 1.5% लॉस आहे 24 तासांमध्ये आणि 6.5% लॉस 7 दिवसांमध्ये. इथिरियम दुसऱ्या नंबरवरती $4,176, $1 लॉस आहे 24 तासांनुसार आणि 0.5% लॉस आहे 7 दिवसांनुसार आणि $500 ट्रिलियन किंवा $0.5 ट्रिलियन खाली गेलेला आहे इथिरियम मार्केट कॅप. तिसऱ्या नंबरवरती बायनान्स कॉइन BNB $578, $2.5% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 1% प्रॉफिट आहे 7 दिवसांनुसार. टेदर चौथ्या नंबरवरती $1, 6व्या नंबरवरती सोलाना $260, 3.5% लॉस आहे 24 तासांनुसार आणि $4.25 लॉस आहे 7 दिवसांनुसार. कार्डेनो म्हणजे ADA आता $1.5 पुढे पोहोचलेला आहे, 10.5% लॉस आहे कालपासून आणि 14.25% लॉस आहे 7 दिवसांनुसार. रिपल $1.01 आलाय, 3.5% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 7.25% लॉस आहे 7 दिवसांनुसार. 8व्या नंबरला पोल्का डॉट $38 आसपास प्राइस आहे, 4.5% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 6.5% लॉस आहे 7 दिवसांनुसार. 9व्या नंबरवरती USDC $1 स्टेबल कॉइन असल्यामुळे. 10व्या नंबरला डोज कॉइन 21.23 म्हणजे $0.2123, 8% लॉस आहे कालपासून आणि 10.5% लॉस आहे 7 दिवसांनुसार. ॲव्हलांच 11 नंबरला $113, 11.5% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 10% प्रॉफिट आहे 7 दिवसांनुसार. Crypto.com म्हणजे CRO बराच वरती आलेला आहे, आता ऑलमोस्ट $1 जवळपास पोहोचलाय, 16% प्रॉफिट आहे 24 तासांनुसार आणि 88% प्रॉफिट आहे 7 दिवसांनुसार. शिबा इनू सुद्धा थोडासा आणखीन घसरलेला आहे, 12व्यावरून 13व्याला गेला आहे, $0.00003768, 11.25% लॉस आहे कालपासून आणि 22.5% लॉस आहे 7 दिवसांमध्ये. म्हणजे $36 बिलियन वरतून शिबा इनू घसरून आता $20 बिलियन आलेला आहे. टेराचा लुना जो आहे तो $38 आहे, 8% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 8%च लॉस आहे 7 दिवसांनुसार. लाईट कॉइन 15व्या नंबरवरती पोहोचलाय, $206 फक्त किंमत उरली आहे, 2.5% लॉस आहे 24 तासांनुसार आणि जवळजवळ 10% लॉस आहे 7 दिवसांनुसार. पण मार्केट कॅप ऑलमोस्ट तेवढंच आहे जेवढं एक 2 आठवड्यांपूर्वी होतं, $14 बिलियन आणि 18व्या नंबरला होता, पण आता तो 15व्याला आलेला आहे. 16व्या नंबरला रॅप बिटकॉइन, 17व्याला युनिस्वॉप आणि सगळे खाली आहेत. BUSD स्टेबल कॉइन आहे त्यामुळे हल्लेला नाही, $1 आहे. चेन लिंक 19व्या नंबरला $25, पॉलिगॉनचा मॅटिक आहे 20व्या नंबरला $1. बिटकॉइन कॅश 21वा, 22वा अल्गोरँड, 23वा माना, 21% ग्रोथ आहे मानामध्ये 24 तासांमध्ये आणि 56.5% ग्रोथ आहे 7 दिवसांमध्ये. 24व्या नंबरला एलरांड $450, 10% लॉस आहे 24 तासांमध्ये पण 51% प्रॉफिट आहे 7 दिवसांमध्ये. ॲक्सी इन्फिनिटी 25व्या नंबरला $138, 3.25% प्रॉफिट 24 तासांमध्ये आणि 2% प्रॉफिट 7 दिवसांनुसार. त्यानंतर स्टेलर येतो 26व्या नंबरला. वी चेन वेट जो आहे तो आहे 27व्या नंबरला
बरेच जण वेटमध्ये पण आता सध्या बिलीव्ह करतायत, स्टेलरमध्ये पण बिलीफ आहे लोकांची अजूनही. आयसीपी हा जो टॉप 10 मध्ये होता एकीकडे, आता घसरण होत 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 आता 28 नंबरला येऊन पोहोचलाय. नंतर टेरा USD म्हणजे हा पण एक स्टेबल कॉइन आहे $1. ट्रॉन 30व्या नंबरवरती आहे. FTX टोकन मात्र चांगलं 31व्या नंबरला आहे. कॉस्मॉस 29वा नंबर, थिटा 33वा नंबर, डाय हा पण एक स्टेबल कॉइन आहे. फाईल कॉइन 35व्या नंबरला पोहोचला. इथेरियम क्लासिक 36वा. सँडबॉक्स 37वा नंबर, 110% प्रॉफिट दिलाय 7 दिवसांमध्ये आणि पावणे 27% प्रॉफिट एका दिवसामध्ये 24 तासांमध्ये. फॅन्टम आहे. तर हा माझ्या लक्षात नाही BTCB कोणता आहे, जास्त त्याचा अभ्यास नाही. हेडरा हॅश ग्राफ इज प्रिटी कूल. नियर प्रोटोकॉल, हेलियम. मोनेरो इज अन अमेझिंग प्रोजेक्ट, थोडासा अभ्यास करा. 43व्या नंबरला. टेझोस, फ्लो, ग्राफ, आयोटा. तर आता आय थिंक आपण इथे थांबावं, कारण आज प्रचंड न्यूज आहेत, खूप क्वांटिटीमध्ये न्यूज आहेत. आपले टॉप 10 नाही, आपले टॉप 25 पण नाही, ऑलमोस्ट टॉप 50 बघून झाले. आजच्या बातम्यांकडे वळूया. थोड्या जास्त असल्यामुळे मी थोडंसं फास्ट घेणार आहे आज, प्लीज माफ करा जर थोडीशी गडबड झाली तर. पहिली बातमी, ऑस्ट्रेलियाज रेस्ट सुपर रिटायरमेंट फंड टू इन्व्हेस्ट इन क्रिप्टो फॉर इट्स 1.8 मिलियन मेंबर्स. तर ऑस्ट्रेलिया, आतापर्यंत आपण बरेच जण म्हणत होते की पेन्शन फंड्स कधी इन्व्हेस्ट करतील, पेन्शन फंड्स कधी इन्व्हेस्ट करतील, कारण पेन्शन फंड्स जे आहेत ते प्रचंड अमाऊंट्समध्ये AUM असतो, म्हणजे थोडक्यात ॲसेट अंडर मॅनेजमेंट जे आपण म्हणतो, खूप महाप्रचंड ॲसेट्स असतात. आणि पहिला पेन्शन फंड किंवा मग रिटायरमेंट फंड आता हा आहे ऑस्ट्रेलियाचा, रेस्ट सुपर नावाचा. तो 18 लाख मेंबर्स त्याच्याकडे आहेत आणि ते किती अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहेत त्याच्यापेक्षा ते इन्व्हेस्ट करतायत फक्त, ही खूप मोठी गोष्ट आहे. सुरुवात करतायत ते क्रिप्टोमध्ये एंट्रीसाठी. प्रचंड मोठी बातमी आहे. मी म्हणत होतो डिसेंबरमध्ये काहीतरी प्रचंड ग्रोथ मिळू शकते किंवा काहीतरी खूप छान गोष्ट होऊ शकते, ही त्याची सुरुवात असू शकते. प्लीज लक्ष द्या. ऑस्ट्रेलियामधल्या रिटायरमेंट फंडने एकदा इन्व्हेस्ट केली तर न्यूझीलंड मधला करेल, न्यूझीलंड नंतर बहुधा कॅनडामधला, कॅनडा नंतर US मधला, लंडन UK मधला, असं करत करत रिटायरमेंट फंड्सने जर इन्व्हेस्टमेंट केली तर मग ग्रोथ खरंच अनइमॅजिनेबल असेल. ऑल द बेस्ट टू यू ऑल. आणि रिटायरमेंट फंड्स मध्ये ज्यांची इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यांच्यासाठी पण ऑल द बेस्ट. फ्लोकी इनूज लोगो टू अपियर ऑन लीग टॉपिंग SSC नपोलीज मॅच जर्सी अँड स्टेडियम. तर SSC नपोली जी टीम आहे त्यांना स्पॉन्सर केलेलं आहे फ्लोकी इनोने आणि त्यांचा लोगो आता दिसणार आहे टीमच्या जर्सीवरती. खूप मोठी गोष्ट आहे ही. 1926 मधली टीम आहे. अमेझिंग न्यूज. पुढची बातमी बघूया. मिक्स मेसेजेस ऑन क्रिप्टो टॅक्स रूल्स क्रिएट कन्फ्युजन इन साऊथ कोरिया. आता हे अख्ख्या जगभरात चालू आहे, फक्त साऊथ कोरियामध्ये आहे असं नाही, पण साऊथ कोरियाबद्दल न्यूज आलेली आहे. किती टॅक्स भरायचा, कसं टॅक्सेशन कॅल्क्युलेट करायचं, काय करायचं, याच्याबद्दल सगळीकडे अर्धवट माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा भरणार असाल टॅक्स तर हायएस्ट लेवलला जो काही कॅल्क्युलेशन होतो त्यानुसार भरून मोकळे व्हा. टेन्शन नका क्रिएट करू आणि टेन्शन होऊ पण नका देऊ. पुढची बातमी बघूया. निफ्टी न्यूज. $2.5 मिलियन व्हर्च्युअल ॲसेट लँड सेल. मेटा सॉकर रेजेस $2.2 मिलियन. क्रिप्टो ड्रॅगन्स गेट एक्साइटेड. ओके, तर $2.5 मिलियन एक जमीन विकली गेलेली आहे मेटावर्स मधली आणि तिथे फॅशन स्ट्रीट त्यांनी नाव दिलं. तिथे वेगवेगळे फॅशनचे इव्हेंट्स होणार आहेत मेटावर्सच्या आतमध्ये. तर मी जे म्हणत आलोय मेटावर्सकडे लक्ष द्या. समजा तो प्लॉट जर तुम्ही घेऊन ठेवलेला असता तर तुम्हाला आता $2.5 मिलियन पर्यंत प्रॉफिट होऊ शकला असतं. तसंच बरेचसे आणखी नवीन गोष्टी येतील मेटावर्समध्ये. क्रिप्टो ड्रॅगनचं काहीतरी आहे, त्यांचं एक्साइटेड म्हणजे त्यांनी पण आता एक्स लॉन्च केले असतील. नंतर मेटा सॉकर जे आहेत त्यांनी म्हणजे मेटा म्हणजे डिजिटल लँडमध्ये जाऊन फुटबॉल खेळायचा, त्यांनी पण $2.2 मिलियन उभे केलेले आहेत. बिग न्यूज आहेत सगळ्या, खूप तगड्या न्यूज आहेत आजच्या. प्लीज लक्ष द्या आणि अभ्यास करा. बँक ऑफ इंग्लंड सीज CBDC ॲज अ रेव्होल्युशन फॉर द फ्युचर ऑफ मनी. ऑफकोर्स सगळ्या सेंट्रल बँकांना CBDC अतिशय गोड, सुंदर आणि अप्रतिमच दिसणार आहे, कारण CBDC हाच त्यांचा शेवटचा आधार उरलेला आहे फॉर द फाईट अगेन्स्ट क्रिप्टो करन्सी. ऑफकोर्स ते फाईटमध्येच आहेत असं म्हणायला पाहिजे. देर इज अ कॉम्पिटिशन गोइंग ऑन बिटवीन CBDCs म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सीज, नंतर टेक जायंटच्या स्टार्टअप्स पेमेंट्सच्या किंवा मग टेक जायंट सुद्धा हळूहळू स्वतःच्या करन्सीज लॉन्च करतील. त्या दिशेने वाटचाल ऑलरेडी सुरू झालेली आहे ते. आणि तिसरं म्हणजे रिअल डिसेंट्रलाइज पब्लिक ब्लॉकचेन्स म्हणजे बिटकॉइन सारख्या. या तिघांमध्ये घमासान कॉम्पिटिशन होणार आहे आणि याच्यातून सगळे विनर्स निघणार आहेत असं मला वाटतंय. पण त्यातल्या त्यात CBDCs आर टोटली कंट्रोल्ड बाय वन एंटिटी अँड वन एंटिटी अलोन, ज्याच्यावरती गव्हर्नमेंटचं सुद्धा काहीही चालत नाही असं माझं मानणं आहे. मे बी मी रॉंग असू शकतो. तर मग त्यांना किती किंमत द्यायची आणि डिसेंट्रलाइज गोष्टींना किती किंमत द्यायची हे तुमच्यावर आहे. आणि पुढचे 10 वर्ष 5 वर्ष तरी ही कटकट चालू राहणार आहे, त्यामुळे तयारी करून ठेवा. पुढची बातमी बघूया. eToro टू लिमिट कार्डेनो अँड ट्रॉन फॉर US कस्टमर्स, कॉइन प्राइजेस फॉल.
तर ई टोरो जे आहे त्यांनी का त्याचे अवेलेबिलिटी लिमिट केलेली आहे ते मला माहिती नाही, पण तरी सुद्धा त्यांनी काही करायची गरज नव्हती अशी. मेनली याच्यामध्ये ऍक्च्युली टॅक्सेशन, टॅक्स थेफ्ट वगैरे हे जे काही आहेत ते सोडून आणखीन पण रेग्युलेशनच्या काही बाबी असू शकतात, बारकावे असू शकतात, त्यामुळे मे बी हा डिसिजन घेतला असेल. पण प्लॅटफॉर्मपेक्षा ऍक्च्युली ते यूज करणाऱ्या कस्टमर्सचं फ्रीडम महत्वाचं असलं पाहिजे, पण इथे आता तसं राहिलेलं नाहीये. रेग्युलेटर्सने खरंच विचित्र बिहेवियर दाखवत बऱ्याचशा गोष्टींना त्रास दिलेला आहे. आजच्या बातम्यांमध्ये तुम्हाला कळेलच. मेटावर्स प्लॅटफॉर्म द सँडबॉक्स सँड टोकन सर्जेस 25% आफ्टर Adidas teases ऑफ पार्टनरशिप. तर Adidasची बहुधा पार्टनरशिप होते आहे सँडबॉक्स बरोबर. जर ती झाली तर खूप प्रचंड फायदा होईल. होऊ द्या सगळ्यांना फायदा. पुढची बातमी बघूया. Animoca Brands leads $18 million Series A for play to earn upstart Avocado Guild. तर Avocado Guild नावाचा गेम आहे, Web3 गेम किंवा ब्लॉकचेन बेस्ड गेम किंवा प्ले टू अर्न गेम. त्याच्यामध्ये $18 million ची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. बिग न्यूज. पुढची पोस्ट बघूया. जॅपनीज कन्सोर्टियम प्लॅन्स टू इश्यू बँक डिपॉझिट लाईक डिजिटल येन बाय एंड ऑफ नेक्स्ट इयर. तर पुन्हा एकदा हे CBDCचं पण काहीतरी वेगळा प्रकरण झालेलं आहे. आता मित्सुबिशी कॉर्प जी आहे महाप्रचंड जायंट आहे आणि या कंपन्या ऑलमोस्ट म्हणजे सेंट्रल बँकांच्या खूप अतिशय जवळच्या असतात, त्यामुळे हे त्या दिशेनेच जाणार आहेत. हे स्वतःची क्रिप्टो लॉन्च करणार नाहीत किंवा स्वतः कुठल्याही कन्सोर्टियममध्ये जातील तर ते CBDCच्या दिशेने जातील. खेळू द्यात सगळ्यांना, चांगली गोष्ट आहे. कॉम्पिटिशन झालीच पाहिजे, त्याशिवाय आपला फायदा होणार नाही. जर्मन VC ग्रीनफील्ड वन रेजेस $160 million क्रिप्टो फंड विथ बॅकिंग फ्रॉम स्विसकॉम अदर्स. तर ग्रीनफील्ड नावाचा जो व्हेंचर कॅपिटलिस्ट फंड आहे त्यांनी $160 million उभे केलेले आहेत क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. व्हेरी बिग न्यूज. पुढची बातमी बघूया. Wax builds the largest cross blockchain ecosystem for NFTs, gaming and GameFi with Binance. Now, this is a pretty good deal, but this looks like a sponsored news, so let us just म्हणजे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अर्थ हा नाही की आपण सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घालावं. पुढची न्यूज बघूया. मेजर लीग सॉकर स्टार किरेन गिब्स रिव्हील्स प्लॅन्स टू कन्वर्ट 50% ऑफ हिज सॅलरी इनटू बिटकॉइन. तर आता स्पोर्ट्स स्टार्स जे आहेत ते आता क्रिप्टोच्या जवळ येत चाललेले आहेत, त्यांना फायदा दिसलेला आहे. ऑल द बेस्ट टू एव्हरी टीम अँड ऑल द बेस्ट टू ऑल द प्लेयर्स हू आर एंटरिंग इनटू क्रिप्टो. फोर्ड लॉन्चेस AR गेम विथ बिटकॉइन रिवॉर्ड्स. फर्म पार्टनर्स विथ नियांटिक टू फोर्ज अ BTC मेटावर्स. तर मेटावर्स, गेमिंग आणि प्ले टू अर्न गेम्स, ऑगमेंटेड रियालिटी हे सगळं प्रचंड मोठं डोमेन होतं आहे आणि बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार माझं सुद्धा हेच मानणं आहे की खूप पोटेन्शियल आहे. लक्ष द्या. सोशलाइट पॅरिस हिल्टन बॅक्स $20 million स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट इन NFT प्रोटोकॉल ओरिजिन. ओरिजिन नावाचा NFT प्रोटोकॉल म्हणजे नॉन फंजिबल टोकन्सचा प्रोटोकॉल आहे. त्याच्यामध्ये पॅरिस हिल्टनने $150 crore आसपास इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. व्हेरी बिग न्यूज. ऑल द बेस्ट टू द टीम. पुढची बातमी बघूया. क्रिप्टो इज ड्रिवन बाय एक्स्ट्राऑर्डिनरी कंझ्युमर अँड इन्व्हेस्टर डिमांड सेज ऑस्ट्रेलियन रेग्युलेटर. नशीब की जगातल्या कुठल्या तरी रेग्युलेटरला काहीतरी कळतंय. कालचं स्टेटमेंट होतं की ऑस्ट्रेलियामधल्या एका सिनेटरने छान स्टेटमेंट दिलं होतं की क्रिप्टो म्हणजे फक्त फॅड नाहीये, डिफाय आणि बाकीच्या गोष्टींमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. आणि आता त्यांचे रेग्युलेटर म्हणतायत, काहीतरी चांगलं स्टेटमेंट देत आहेत. सगळ्यांनी मिळून काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह रेग्युलेशन करावं आणि सगळ्यांना काम करू द्यावं, एवढंच आमची इच्छा आहे. टॅक्स घ्यायला काही हरकत नाही. पुढची बातमी बघूया. मीम कॉइन मार्केट कॅप लुजेस 3.5%. टॉप 2 लीडर्स डोजकॉइन अँड शिबा इनू शेड बिलियन्स. तर मी आधीपासून सांगत आलेलो आहे की मीम कॉइन्स पासून थोडं जरा सांभाळून राहा, कारण शेवटी तो जोक आहे आणि आपले पैसे म्हणजे जोक नसतात. त्यामुळे जेवढा फायदा झाला तेवढा सगळ्यांनी फायदा घ्यावा. आता जर क्रॅशमध्ये अडकला असाल तुम्ही टॉपला विकत घेऊन, तर थोडीशी वाट बघा डिसेंबरपर्यंत. मे बी तुम्ही वरती आल्यावरती विकू शकाल बहुधा, पण सांभाळून राहा मीम कॉइन्स पासून. ऍक्च्युली त्याला काहीतरी डिमांड असल्याशिवाय त्याच्यामध्ये उतरणं पॉइंटलेस आहे. म्हणजे डोज कॉइनला काहीतरी डिमांड आहे. शिबा इनूचं मला खरंच समजत नाही काय एवढं लोकांना फॅड झालेलं आहे त्याचं. असो, पुढची न्यूज बघूया. NFL फुटबॉल स्टॉल ओडेल बेकम ज्युनियर गिव्हिंग अवे $1 million इन बिटकॉइन. सो काहीतरी वेगळंच आहे. $1 million तो वाटणार आहे. विल टेक हिज न्यू सॅलरी इन बिटकॉइन. म्हणजे त्याची स्वतःची सॅलरी सुद्धा बिटकॉइन मध्ये ऍक्सेप्ट करायला सुरुवात करतायत साहेब. आणि 7.5 करोड रुपयांचे बिटकॉइन वाटणार आहेत फॅन्समध्ये. बिग न्यूज. स्पोर्ट्स क्रिप्टो जबरदस्त कॉम्बिनेशन अलॉंग विथ NFTs. रिपल, आता हे जे आहे हे गमतीशीर बातम्या आहेत. मी म्हणतो दरवेळी शेवटच्या बातम्या मी सांभाळून ठेवतो. रिपल एक्सपेक्ट्स SEC लॉसूट ओव्हर रिपल टू कन्क्लूड नेक्स्ट इयर. CEO सेज वी आर सीइंग प्रिटी गुड प्रोग्रेस. तर रिपल वर्सेस IRS
सॉरी SEC अशी जी केस चालू आहे तर त्याच्यामध्ये रिपलला वाटतंय की आपण त्याच्यातून सांभाळून शांतपणे बाहेर निघू शकू, पण रिझल्ट बहुधा पुढच्या वर्षी येईल. ऑल द बेस्ट टू देम, चांगलं होऊ द्या काहीतरी. IRS expects to seize billions of dollars in cryptocurrency next year. म्हणजे IRS म्हणजे इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेस जी आहे, जसं आपल्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे तसं त्यांचं IRS आहे अमेरिकेमध्ये. त्यांनी यावर्षी सुद्धा $3.5 बिलियन सीज केलेत, जप्त केलेले आहेत. $3.5 बिलियन म्हणजे ते असंच जोक सारखं त्यांना वाटत असेल. मे बी त्यांचं सगळं खूप मोठा कारभार असेल, पण तरी सुद्धा तुम्ही कोणाकडनं $3.5 बिलियन जप्त केलेत, कशासाठी केलेत, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि दुसऱ्यांकडचे ऍसेट्स जप्त करून करून जर ही संस्था जगत असेल तर ती किती वर्ष आणखीन अशीच टिकेल त्याच्याबद्दल सुद्धा शंका आहे. लोक जर कम्प्लिटली डिसेंट्रलाइज वापरायला लागले, कम्प्लिटली पिअर टू पिअर वापरायला लागले, तर हे रेव्हेन्यू सर्व्हिस जे आहे याचे रेव्हेन्यूज नक्कीच टोटली गायब व्हायला सुरुवात होईल. टोटल पिअर टू पिअर वापरायला खरंच हरकत नाही. आपण उगाचच मूर्खासारखे सेंट्रलाइज एक्सचेंजेसमध्ये जाऊन जाऊन विकत घेतो आणि मग ते एक्सचेंज म्हणतात विड्रॉल अलाउड नाही, हे अलाउड नाही, ते अलाउड नाही, फेमा आहे, फेरा आहे, असं आहे तसं आहे. आपल्याला आणखी नक्कल शिकवतात. अरे माझा ॲसेट आहे, तू मला स्वतःला विड्रॉल करू देत नाहीये. क्रिप्टो टू क्रिप्टो म्हणतोय मी. म्हणजे थोडक्यात आपण ज्वेलरकडे गेलो, म्हणालो मला ही चेन आवडली आहे, तो याची चांगलं आहे, 50,000 55,000 जे काय त्याला दिले, तर चेन घेऊन तुम्ही बाहेर निघणार ना, की चेन त्याच्याकडे ठेवून निघणार. तसंच आहे, माझा ॲसेट आहे, मला बाहेर काढायची पूर्ण परवानगी पाहिजे एक्सचेंजमध्ये. अदरवाईज असे एक्सचेंजेस खरंच नको. असो, पुढच्या बातमीकडे वळूया. आजची शेवटची बातमी. स्टेबल कॉइन टेदर क्रॅशेस ऑन इंडियन एक्सचेंजेस, ट्रेडर्स बाय द टिप. अ सिंगल टेदर इज सपोज टू बी वर्थ $1 और ₹74.37. आता ₹74 भारतात मला तरी टेदर आठवत नाही गेल्या 2-4 आठवडे, 10-15 म्हणजे 2-4 महिन्यांमध्ये सुद्धा कुठे पाहिलेला. ₹80 आसपास टेदर मिळतोय. ₹79, ₹80, ₹81 आसपास आहे. हे कुठून आणतात हे रेट्स, हे यांचं स्वतःला त्यांचंच माहिती. आणि त्यात सुद्धा असं नाही की बाबा कुठल्या तरी फॉरेनरने लिहिली आहे न्यूज. ओमकार गोडबोले साहेब आहेत. ₹74 तुम्ही त्यांनी आणून दाखवावा आम्हाला टेदर, आम्ही घेऊ, है की नाही? असो, तर म्हणजे जसं बिटकॉइन सुद्धा आता समजा इथे $56,000 असेल नॉर्मल डॉलर व्हॅल्यूमध्ये, पण त्याला जर तुम्ही रुपीजमध्ये कन्वर्ट करून घ्यायला गेलात तर तिथे व्हॅल्यू वेगळी दिसेल आणि ऍक्च्युअल एक्सचेंज मधला रेट वेगळा असेल. करेक्ट. असो, तर क्रॅश झाला होता भारतामध्ये बऱ्यापैकी. फक्त टेदर नाही, सगळेच क्रिप्टोकरन्सीज भारतामध्ये वजीरेक्स वरती आणि बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा क्रॅश झाले होते. का झाले होते तुम्हाला चांगलं माहितीये. अफवा उडवून दिलेली आहे सगळ्या भारतातल्या सगळ्या न्यूज चॅनल्स आणि सगळ्या मेन स्ट्रीम मीडियाने मिळून की आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये क्रिप्टोकरन्सीज बॅन होणार आहे. तर त्याच्याबद्दल बिल येत आहे. सगळ्यांनी काय पुरावा दिलाय की बाबा हा ते असं असं लिस्ट झालेलं आहे, 10वा आयटम आहे, 12वा आयटम आहे, काय जे असेल 50वा आयटम आहे डिस्कशन मधला. तर नुसता आयटम डिस्कशनला आला म्हणजे तो लॉ पास झाला का? आणि जरी लॉ पास झाला तरी तुम्ही ड्राफ्ट बिल कोणी वाचलंय का आतापर्यंत? काय ड्राफ्ट आहे? ड्राफ्ट मधला एक तरी वाक्य कोणाला मिळालंय का वाचायला? तर हे सुद्धा म्हणजे बघण्या गंमतशीर गोष्ट हीच आहे की आपल्यामध्ये एवढं सगळं आपण म्हणतो आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, आणि हा लॉ हे म्हणतात ड्राफ्ट कधीपासून रेडी आहे. अरे तुम्ही लोकांना रिव्ह्यू साठी तर पाठवा, नाही तर मग कुठेतरी तर तुम्ही रिव्हील करा की आम्ही असं काहीतरी करणार आहे, किंवा आमचे बहुधा असं करणार आहे, किंवा तसं करणार आहे, किंवा मग असं करू की हे करू. काहीतरी तर लोकांचे मतं घ्या. की फक्त मतं घेऊन वर जाऊन बसलं की संपलं, काय वाटेल ते करत सुटायचं. असो, हे आपण सेपरेट डिस्कशन घेऊया. आणि हा काही वाईट टॉपिक नाहीये. त्यांनी लॉ आणून बॅन करावं, नाही तर लॉ आणून रेग्युलेट करावं. आधी डिफाईन तर करा, आधी डिफाईन करा, मग ठरवा याच्यामध्ये रेग्युलेटर कोण असणार आहे, टॅक्स किती घ्यायचा आहे, काय करायचंय. आणि आता ऑलमोस्ट 15,000 क्रिप्टोकरन्सीज आहेत जगात. तुम्ही जर म्हणालात की नाही 25च अलाउड आहेत भारतामध्ये, तर ते असं झालं की म्हणजे जाऊ दे, हे डिस्कशन विचित्र दिशेने जाऊ शकतं. कारण खरंच अर्धवटपणाचं लक्षण आहे हे जे काही चालू आहे ना. काहीही प्रूफ नाही कुठेही कशा बाबतीत, तरी पण सगळे न्यूज चॅनल्स तेच बरळत सुटलेत. मी न्यूज बघत नाही गेल्या 10 वर्षांपासून, म्हणून माझं नशीब चांगलं आहे की मी ते सगळं बघत नाही आता. पण तरी सुद्धा कधीतरी काहीतरी जेव्हा अशा न्यूज येतात लोकांच्या थ्रू, तेव्हा तरी काहीतरी ऐकावं लागतं, बघावं लागतं. तरी सुद्धा मी बघितलं नाही. मी ते बघून तुमच्यासाठी एक वेगळा एपिसोड तयार करतो. तो आजच्या एपिसोड मधून आपण इथूनच बाय बाय म्हणूया. पण माझं एवढंच म्हणणं आहे, जे करायचं ते लवकर करा. बॅन करायचं तर बॅन करा, रेग्युलेट करायचं तर रेग्युलेट करा, टॅक्स लावायचा तर टॅक्स लावा, करून टाका बॅन. बघूया किती क्रिप्टोकरन्सीज बॅन होऊ शकतात भारतामध्ये. करून टाका सगळ्या बॅन. आजचा एपिसोड याच नोटवरती आपण थांबवूया. फक्त माझा चॅलेंज हाच आहे की बॅन करा आणि तो इम्प्लिमेंट करून दाखवा, एन्फोर्स करून दाखवा. आणि याच्यामधून नुकसान जे होणार आहे ना ते सिटीजन्सचं होईल, जे अजून क्रिप्टोमध्ये आले नाहीयेत त्यांचं. जे क्रिप्टो हॉडलर्स आहेत त्यातले जे घाबरतील त्यांना हॉडलर म्हणणार नाही आपण. जे अर्धवट आहेत
ते बहुधा विकून मोकळे होतील दुसऱ्या क्षणाला, त्याच्यामुळेच कालच्या प्राइजेस घसरल्या होत्या, बरोबर. आणि ते विकल्यानंतर त्यांचं नुकसान झालं, नुकसानामध्ये विकलं असेल बऱ्याच जणांनी, तेही साईडला ठेवून द्या. पण याच्या इतक्या मोठ्या डोमेन मधून आपण स्मार्ट सिटीज बनवायच्या मागे लागलोय, आपल्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची, किंवा काय जे काही मोठे मोठे गोल्स आहेत, त्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी सारखा दुसरा साथीदार मिळणार नाही सरकार, गॅरंटी. कितीही उड्या मारल्या, कितीही काहीही केलं, क्लाउड बेस्ड, हे बेस्ड, ते बेस्ड, तरी सुद्धा देर इज नो सिक्युरिटी इन दॅट. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला तोड नाही. आणि जोपर्यंत ब्लॉकचेन वरती एक नेटिव्ह ॲसेट नाहीये आणि ब्लॉकचेन तुमची पब्लिक डिसेंट्रलाइज्ड पीअर टू पीअर नाहीये, तोपर्यंत त्या ब्लॉकचेनला काही अर्थ नाही. त्यापेक्षा तुम्ही डेटाबेस वापरून आपली कामं चालवा. ओके. आणि ज्यांना जे खरे हॉडलर्स आहेत ते भारताच्या बाहेर जाऊन कामं करतील आणि थोडक्यात दुसऱ्या देशांची इकॉनॉमी मोठी करतील. तर हे मुद्दे तरी जर समजत असतील तर काहीतरी स्टेप्स चांगल्या होतील असं वाटतंय बहुधा. बघू, पण जे असेल ते क्लिअरली करावं आणि फास्ट करावं, एवढंच माझं म्हणणं आहे. आपण फक्त एकदा coinmarketcap.com रिफ्रेश करूया. तुम्हाला सांगतो मी की आज 24 नोव्हेंबर 2021 संध्याकाळी रात्री 8:46 म्हणजे 8:45 वाजता बिटकॉइन होता $56,259. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्या आपण नक्की भेटूया, क्रिप्टो करन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेटही घेऊया. प्लस मी एक नवीन एपिसोड स्पेशल घेऊन येतोय फक्त भारतामध्ये, हे जे काही चालू आहे या बाबतीत, तो पण नक्कीच बघा. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. बाय बाय. आणि ऐका, बाय द डिप्स अँड हॉट. बाय.